आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला वंशिता काढून देणार आहे. वंशिता एक एक करून टोकन दे माझ्या हातात. और एक दीजिए. अजून. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहे ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 3. दुसरा क्रमांक आहे 22. आणि तिसरा क्रमांक आहे 4. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव तुम्ही आधी सांगितलं. हो. आता तुमच्याविषयी जास्त माहिती द्या आम्हाला. तुम्ही काय करता? मी सध्या तरी सेफ आहे. माझी बेबी आता सध्या तरी 2.5 वर्षाची आहे आणि माझी जॉब करण्याची इच्छा आहे. इच्छा आहे. हो. पण मग काय प्रकारचा जॉब करायचा आहे तुम्हाला? नाही, ऍक्च्युली ऑफिशियली जॉब करायचा आहे. म्हणजे अप्लाय मी केलेला आहे. अप्लाय केलाय? हो. मिळेल तेव्हा मिळेल. मिळेल तेव्हा मिळेल. ओके. आणि मग तुमच्याविषयी सांगा, तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. मला ऍक्च्युली गाणी वगैरे म्हणजे अरे बघायला वगैरे. हो. चौथ्या आता तुम्ही म्हणून तर मी पार्टिसिपेट झालेली आहे ना. अच्छा, मग गाणी सगळेच म्हणणारे पार्टिसिपेट करतात तिकडे? असं काय नाहीये, माझी आवड होती म्हणून मी अप्लाय केलेलं. म्हणजे हा. आणि मग गाणी म्हणायला आवडतात? हो. जेवण बनवायला आवडतं? हो, जेवण बनवायला आवडतं. तिखट? नाही, जास्त करून गोड आवडतं. ते पण इथे बिल्डिंग मध्ये एकच आवडतं. गाण्याची गोड जेवण करायचं. गोड जेवण. बघा यांचे चेहरे बघा कसे झालेत सगळ्यांचे. हा, जरा द्या त्यांना कधीतरी. त्या पण नक्की नक्की. हा नक्की. द्या. हा आता हो, हो. आज काय खायचंय तुम्हाला? गुलाबजाम? हो, नक्की नक्की. आधी जिलबी झाली ना. ओके, मग एकत्र खाऊया दोन्ही. काय फरक पडतो? ओके. नाही तुम्ही काय जिलबी गुलाबजाम करा. हो, गुलाबजाम चालेल. इथे आता शॉपिंग पण करा त्याआधी. हो हो चालेल. ऑल द बेस्ट. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव ना? संगीता विठ्ठल क्षीरसागर. तुम्ही काय करता? शिक्षिका आहे मी. कितवीला शिकवता? 8वी 9वी 10वी कुठला? सर्व वर्ष म्हणजे 5वी पासून 10वी पण सगळ्या वर्गांना शिकवते मी. अच्छा. सायन्स आणि गणित. सायन्स आणि गणित. 5वी ते 10वी. 10वी. केवढे कठीण कठीण विषय शिकवतो? आवडतात ना मला ते पहिल्यापासून. हो, पहिल्यापासून आवडतात. हो, हो. मुलांना पण आवडतात? मुलांना खूप आवडतात. गणित आणि आवडतात सायन्स? आवडतात आवडतात. काय तुम्ही शिकवता म्हणून? म्हणून आवडतात. नाही, बाकीच्या बाई शिकवतात ते नाही आवडत? नाही नाही, असं नाही. म्हणजे गणित खरं मुलांना आवडतं असं सगळ्यांचा गैरसमज आहे, पण गणित आवडतं मुलांना. मला पण आवडायचं. बरं. आणि अजून तुमच्याविषयी तुम्ही रिकाम्या वेळेत काय करता सांगा? मला आवडतं गाणं गाणं म्हणायला. नाही, पण ते- ऐकायला आवडत नाही इतरांना. इतर ऐकायला आवडत नाही. म्हणजे ह्या ना नाही, बिल्डिंग मधल्या ना घरातल्यांना मुख्य. घरातल्या अजिबात ऐकायला आवडत नाही? अजिबात नाही. एवढे वाईट गातात? म्हणजे वाटतं मी छान गाते पण घरातले सांगतात असं काय माहिती आता. अच्छा अच्छा, तुम्ही गातात ते घरातल्यांना ऐकायला आवडत नाही? घरातल्यांना. मला वाटलं घरी गातात ते तुम्हाला बाहेर ऐकायला कधी आवडतं. चान्स नाही मिळाला ना गायचा. मग ह्या काय नाही, chance? नको नको नको. हा बाहेर नाहीये? म्हणजे आवडतच नाही त्यामुळे मी कधी बाहेर गायलेच नाही. आपण ठेवा ना. यांचं गाणं चांगलं आहे की नाही? हो की नाही? नाही नाही, असं नको नको नको. मला घाबरवू नका तुम्ही. मी घाबरवतोय? अयो ह्यानी किती जोर हो म्हणालं. हो की नाही? मग गायला लागेल की नाही तुम्हाला? चला 2 ओळी का. एवढा तो सगळ्यांचा पाठिंबा आहे. छान अगदी सगळ्यांचा. नको गाण्याचं नको. बरं ठीक आहे. खरेदी करायची फक्त. हो बरोबर. हो की नाही? खरेदीच करायला आले ना त्यामुळे खरेदी करूया आपण. ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव सांगा. सौ शीतल संजोग भोसले. तुम्ही काय करता? मी सर्व्हिस करते. या भोसल्यांच्या कोण? माझे मोठे जाऊ आहेत त्या. हो ना. हो. अच्छा अच्छा. मग तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात. ह्यांची सर्वांची. कोणी चांगलं गाईल ते. या चांगल्या गातात तुमच्या हो जाऊ? गातात. खरं बोला, आज खरं हो, बोलायचं. खरं खरं गाऊन दाखवते ना त्या. गाऊन दाखवते? नाही नाही. हो हो बरं ठीक आहे. तुम्ही काय करता? सर्व्हिस करते. काय प्रकारची सर्व्हिस? मी इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये आहे. इव्हेंट मॅनेजमेंट. अच्छा. आणि मग इतर वेळी करायला काय आवडतं तुम्हाला? मला पेंटिंग आवडते. क्रिएटिव्ह करायला काही आवडतं. मी वगैरे. तुमच्या फील्ड मधलं सगळं? हा. हो. तेच टाइमपास. हो, जेवण गाणी वगैरे ऐकायला आवडतात. ऐकायला गाणी आवडतात? कुकरी शोज आवडतात ऍक्च्युली बघायला. अच्छा अच्छा. झी मराठीवर खवई आम्ही हो, सारे सर्व, वगैरे सर्व, बघतात सर्व, तुम्ही. सर्व. ठीक आहे. इथे आता खरेदी करायची आहे तुम्हाला वस्तूंची. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला वेळ झाली दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. त्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटची एवढी अचूक त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 911 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडेमाडे 3. चला एका हातात 1. आरामात घ्यायची. मारामारी करू नका.
काय असेल ते घ्या, म्हणजे बास्केट घेऊ नका फक्त ती. साडेमाडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. शीतलताईंनी खरेदी केली 261 रुपयांची, संगीताताईंनी खरेदी केली 635 रुपयांची आणि संध्याताईंनी खरेदी केली 664 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत संध्याताई. ही घ्या तुमची खरेदी. सांगा कसं वाटतंय, एवढी खरेदी मिळाली? नाही, खूप छान वाटते. हा, मस्त वाटतं एकदम. हो. गाणंच म्हणावं वाटतंय. नाही, गाणं मला असं नाही वाटत आहे. नाही ना, बाकीच्यांना ऐकावंसं पण नाही वाटत आहे असं मला वाटतंय. ठीक आहे, आता पुढची राऊंड घ्यायची. ऑल द ओके, थँक्यू. अंदाजे कितीच्या विजेत्या स्वातीताई आणि सुपर मार्केटच्या विजेते संध्या खेळणार आपल्या बरोबर. तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदाच हवी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदाच हवी कोण निवडणार? ठार हा खेळ एकदम सोपा आहे. इथे 2 बाटल्या ठेवलेल्या आहेत. ती फिनिश लाईन आहे. करायचं एवढं, बाटली एका पायाने रोल करत करत जायचं, त्या रेषेच्या पलीकडे टाकायची, परत यायचं, दुसरी बाटली रेषेच्या पलीकडे टाकायची. ज्या ताईंच्या दोन्ही बाटल्या रेषेच्या पलीकडे जातील पहिल्यांदा त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदाच हवी निवडायची. वेळ आहे 1 मिनिटाची. 3:30 सुरू करा. चला. साडेमाडे वेळ संपली. खेळला निकाल आपल्या समोर आहे. संध्याताईंच्या आधी स्वातीताईंनी दोन्ही बाटल्या रेषेच्या पलीकडे टाकल्या, त्यामुळे स्वातीताईंना संधी मिळते पहिल्यांदाच चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? स्वातीताईंना संधी मिळेल पहिल्यांदाच चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी आहे? हिरवी. हिरवी चावी? नक्की नक्की घेऊन टाका. स्वातीताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे संध्याताईंना मिळते लाल चावी. बघू कुठल्या पेटीत कधी नाही. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. संध्याताई ठरले उपविजेता, ज्यांना मिळालेले आहेत वेफर्स. टाळ्या. कसं वाटतंय सांगा? छान वाटतंय. मस्त वाटतं एकदम. सगळं वेफर्सच वेफर्स नाही आहे, का? माझी बेबी आहे खायला, त्यामुळे छान आहे. सहभागी झाला धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. आणि विजेता ठरल्या स्वातीताई, ज्यांना मिळालेला आहे गॅस गीझर. टाळ्या. कसं वाटतंय सांगा? अगदी आनंद. हो ना, अगदी व्यक्त करता येत नाहीये. कधी एकदा जाऊन गरम पाणी तावते त्याच्यात असं झालं ना. हो, सहभागी झाला धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. चला वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, 3 हातांची कवायत, सगळ्यांना थकवतो, धावपळ करायला लावतो, सगळ्यांचं लक्ष ह्यांच्यावर असतं, असं हे काय आहे? कोणाला येते उत्तर? तुम्ही इथे या. इथे या. तुमचं नाव सांगा. नीलम. आणि उत्तर? घड्याळ. घड्याळ उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस चं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. न्यू मरा कॉलनी गोरेगाव मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.